नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असं सर्वत्र जरी बोलत असले तरी भारतीय जनता पक्षानं त्याच्यामध्ये बाजी मारली आणि त्याच्यामध्ये सत्तेच्या जवळ ते जाऊन पोचलेले आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी गणेश बिडकर, मुरलीधर मोहोळ यांच्यावरती संपूर्ण पुणे शहराच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देण्यात आली होती. कोणताही मोठा केंद्रीय नेता किंवा राज्यस्तरीय मोठं नेते या निवडणुकीमध्ये पुणे शहरात आले नाही. संपूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढविण्यात आली असं एकंदरीत चित्र निर्माण झालं आणि जनतेने त्याला मान्यता दिल्यामुळे लोकांनी मतदान त्या बाजूला केल्याचं दिसून येतं. अनेक पक्षांतरं झाली, अनेक लोकांना तिकीटं दिली. काँग्रेसमधनं भाजपात आले, राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपात आले, शिवसेनेतनं भाजपात आले. अशा सर्व लोकांची मोड बांधून त्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं राजकीय कसब दाखवलं असं दिसून येतं. आता प्रश्न येतो तो पुणे शहराच्या विकासाचा. कारण मागच्या 5 वर्षापूर्वी 100 लोकांची मेजॉरिटी असणारं पुणे शहरात भारतीय जनता पक्षाला त्यांनी दिलं होतं. हे दुसऱ्यांना ही मॅन्डेट दिलेली आहे. तरी पण आता विकास होणार का, हा मोठा प्रश्न मोहोळांना सोडवावा लागेल. त्याकरता पक्षांतर्गत कलह, पक्षाच्या बाहेर जनतेमधला असलेला एक अस्वस्थपणा हा त्यांना टिपून घ्यावा लागेल आणि त्याच्यातनं त्यांचं नेतृत्व पुढे त्यांना न्यावं लागेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. मी आपल्याला सगळ्यांना सांगत होतो की अगदी पहिल्या दिवसापासून मला हा विश्वास होता की पुणेकर जे आहेत ते पूर्णपणे आमच्या सोबत आहेत आणि पुणेकर हे विचारी आहेत, ते विचार करून मतदान करतात. कुठल्याही बाकी मुद्द्यामध्ये निवडणूक भरकटू देत नाहीत पुणेकर. ते विचाराला, विकासाला आणि प्रगतीला मत देतात आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. बघा, मागच्या 4-5 निवडणुका आपण जर पाहिल्या, 2017ला महापालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर 2019ला लोकसभा विधानसभेची निवडणूक झाली, आता 24ला विधानसभेची लोकसभेची निवडणूक झाली आणि पुन्हा महापालिकेची झाली. सातत्यानं या सगळ्या निवडणुकांमध्ये पुणेकरांनी आम्हाला साथ दिली, आमच्यावर विश्वास ठेवला. याचं कारण एकच होतं, मान्य मोदीजींच्या सरकारनं पुण्यासाठी दिलेलं योगदान, मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या पुण्यानं अनेक विकासाचे प्रकल्प आणि 5 वर्ष महापालिका म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं काम, या ट्रिपल इंजिन सरकारनं हे जे काही काम केलंय हे लोकांनी पाहिलंय, अनुभवलंय. पुणेकरांनी आज 2 लाख पुणेकर मेट्रोनं प्रवास करतात. हे फक्त स्वप्नातच होतं. पुणेकरांना कधी स्वप्नातही नव्हतं वाटलं की आपल्याकडं मेट्रो येईल. पण हे भाजपच्या काळात झालं, मान्य मोदीजी आल्यानंतर झालं. त्यामुळे अशा अनेक विकासाचे प्रकल्प पुण्यात सुरू झाले आणि सगळं पाहता पुणेकरांनी कामाला मत दिलंय, विकासाला मत दिलंय आणि पुढच्या 50 वर्षाचं विजन देवेंजींनी ठेवलं होतं. बघा, हे पुणेकरांनी ऐकलंय, आमचं संकल्पपत्र पुणेकरांपर्यंत पोहोचलंय, त्यांना ते स्वीकारलं, त्यांनी विश्वास व्यक्त केला. म्हणून मुद्दा एकच आहे की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आम्ही जिंकतोय, पुणेकरांचं आम्हाला समर्थन मिळतंय. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक तर पुणेकरांना धन्यवाद दिले पाहिजेत, दुसरं अहोरात्र आमच्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले, जे काम केलं, प्रामाणिक आमचे सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील आणि विशेष करून मला असं वाटतं की आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. आज जवळजवळ 2000 पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये केवळ आम्ही 157-58 लोकांना संधी देऊ शकलो. तर उर्वरित हे सगळे जे आमचे लोक होती ज्यांनी मनापासून, तरी सुद्धा पार्टीचा एक विचार असतो, एक संस्कार असतो, या सगळ्यांनी मनापासून परत उमेदवारी नाही मिळाली तरी सुद्धा पक्षाचं काम केलं. मी त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. त्यांना सुद्धा खरं तर विजयाच्या त्यांनाही श्रेय दिलं पाहिजे. मला खूप आनंद वाटतो की पुणेकरांनी पुन्हा एकदा कामावरती विश्वास ठेवला आणि काम करायला आम्हाला निवडून दिलं. त्यामुळे हा विजय जो आहे तो मी अत्यंत नम्रपणे त्याचा तर स्वीकार जबाबदारी म्हणून करीन की आम्हाला जबाबदारी दिली, आम्हाला विजय दिलाय. सत्ता राबवण्यासाठी नाही दिली, सत्ता काम करण्यासाठी दिली. त्याच्यामध्ये हे मशीनचे नंबर दिले आणि आता इथं वेगळ्याच मशीनचं मतमोजणी चालू आहे. बरं, ही काय मी घरनं आणलेली नाहीये, ही त्यांची सही आहे, हा शिक्का आहे. हा प्रत्येक उमेदवाराला ही यादी दिली गेलेली 4 दिवसापूर्वी. आत्ताची जी यादी चालली मशीन मोजायची, त्यात एकही हे जे मतदारांनी मत दिलेले हे एकही मशीन तिथं नाही, वेगळंच मशीन चाललेले आणि उमेदवार 10-12 हजार लीडने आहेत आणि विरोधकांना 30 आणि 35 मतं दाखवण्यात आलेली. ही यादी जी आहे त्या यादीमध्ये एकही मशीन मोजणी चालू नाहीये.
त्याच्यामुळं आता जे प्रभागात सिंपलचा प्रश्न ते काय म्हणते तुमचा आरोप किती मशीन होते आणि किती बदलल्यात असं तुमचा आरोप आहे? किती एकूण पण त्याच्यात किती पर्सेंटेज झालं होतं? 3 फेऱ्यामध्ये अंदाजे 18 ते 19 मशिनी बदलण्यात आलेल्या आहेत. एखादी दुसरी समजू शकतो, 4 समजू शकतो, 17 मशिनी वेगळ्या दिल्यात आणि आरओ साहेब आम्हाला येऊन आता सांगतात चूक झाली आपण नंतर न बघू. हे कायदेशीर उत्तर चालणार नाही. त्यांनी पूर्णपणे चेंज करून दिलेले ह्यातले एकही मशीन हे इथं मतमोजणी आता मतमोजणी थांबवलेली मागणी काय तुमची? ह्या मशिनी आणा ज्या खऱ्या मतदार राजांनी ज्या वोट केलेल्या आहेत त्या मशिनी तुम्ही घेऊन या आणि त्या मशिनींची मोजणी करा असं आमचं साधं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न असा आहे ह्या ज्या मशिनी यांनी दिल्यात नंबरच्या ह्या कुठं गेल्या आणि तुम्ही ज्या आत्ता मोजतायत त्या तुम्ही आणलेल्या एकट्याने आणलेल्या मशिनीत त्या कुठल्या आहेत? आमचं असं म्हणणं आहे जी आम्हाला आमच्या पंचनाम्याने आमच्या उमेदवार प्रतिनिधींनी पंचनाम्याने सर्वांच्या साक्षीने जी यादी मंजूर करण्यात आली त्या यादीला तुम्ही त्या यादीच्याच मशिनी मोजाव्यात. तुम्ही फक्त बघा आमचं प्रश्न उत्तर आहे. हां बोला सर. हे बघा मिस्टेक झालं ती यादी आमची आहे त्यामध्ये ती मग ही यादी- थोडं ऐका. त्याच्यानंतर काल बूथवर ज्या काही गेल्या त्या बसेस सगळ्या टॅली होत्या. तुमचे लोक तिथं होते त्यांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत. कमिशनला जी बसेस झाली ती आणि त्या बसेस टॅली होत मग ही आहेत. जी चार दुसरं महत्वाचं याद्या ज्या आहेत याद्या 3 प्रभागाच्या 3 आहेत. त्यामध्ये तुमचा कुठलं पेज कुठे लागलं हे मला सांगता येणार नाही. त्याच्याही पुढे ही यादी बॉर पाय का काय हेही मला सांगता येणार नाही. माझ्याकडली जी यादी आहे ती टॅली होते. बरं ठीक आहे. एकाच प्रश्नाचं सर तुम्ही इथं प्रभाग 25 लिहिलंय तुमचा हा शिक्का आहे. जर मतदारांनी जर समजा हे असा कोर्स केला असेल तर पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील. तुम्ही जे मॉर्क म्हणला ते तुमची सही आहे ते पण आपल्या हँडरायटिंग एक्सपर्टला जाईल ही तुमची सही करा. हा शिक्का वापरलाय प्रभाग 25, 27 हा शिक्का वापरलाय. तुम्ही म्हणताय 3 प्रभाग आहेत हे वरती तुम्ही प्रभाग 25 लिहिलंय त्यातलं एकही मशीन साहेबांच्याकडे मॅच होत नाही. काउन्सिलिंगला कुठला हा जो रिपोर्ट आहे ही यादी दिलेली आहे मतदारांनी बोगस केली असं म्हणणं आहे का तुमचं? हे बघा माझी यादी आहे ती टॅली होते बसेस. मग तुमची आणि माझी यादी जे मतदारांसमोर मी सील केलेलं आहे मशीन मी सील केलेलं मशीन आहे तुमच्या समक्ष ते मशीन कुठे आणि ती यादी कुठे? तर तुमची यादी आणि तुमची यादी तुम्ही जी केली 8 बसून 4 5 जणांनी 10 जणांनी ती यादी तुमची टॅली होणार आहे. आम्हाला दिलेली यादी का टॅली होत नाही तर आम्हाला तुम्ही द्या. हे बघा एक मिनिट जे काही कमिशनिंग झालेलं आहे त्याचे प्रूफ्स आहेत. दुसरं महत्वाचं बोर्ड ह्याच्यावर काल जे बूथवर जे काही गेले त्या बसेस टॅली होत आहेत. नाही अहो, कशा नाही होते? साहेब थांबा. साहेब ऐका थांबा. ज्या बूथवर तुम्ही ज्या मशिनरी ज्यांना दिल्या त्यांना तुम्ही सांगितलं का की ही मशीन आमच्यामध्ये बदललेली आहे आणि मग तुम्ही सह्या करा. आमच्या जे बूथवर बसले होते त्यांनी हे जे आपली आधीची मशीन्स आणि तिथं तुम्ही दिलेला कागद त्याच्यावर केलेली सही आहे ती. एकच मिनिट याच्यावर आमचं कन्क्लुजन झालं. आमचं फाइंडिंग आहे ही यादी जी आहे 25 आहे काउंटिंग 25 नीटच बोलतायत सर, नीटच बोलतायत ते. हा बोला सर. हा बोला. काय बोलले? तुमच्याकडे जे पेज आहे हे 27 नंबरचं पेज आहे तुमचं. ते तुम्हीच दिलेलं आहे ना. बरं, म्हणजे तुम्ही आता टेबलावर 27 उघडलं का? नाही बरोबर 27चं मशीन उघडलं का तुम्ही सर? मशीन 27 तुम्हाला ही यादी जी आहे ही यादी तुमची आहे. ओके तुम्ही जर सेकंड नंबरवरती 41 जर पाहत असाल तर तुमचा BU2 आहे P24111 करेक्ट. कुठला सर 52चं बघा 52. ओके आणि शेवटचा जो आहे तुमचा B2 P12047 आहे. आता तुमच्याकडे 27 ची यादी असेल तर ती काढा. आम्ही 27ची यादी कशा देऊ? आम्ही प्रभाग क्रमांक 25चा आमचा उमेदवार आहे. तुम्हाला जे पेज मिळालं